हे तुमचंही खरं आहे. हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली कुणबी प्रमाणपत्र. आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र. पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत, कशा माध्यमातून केलेत, काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही. मी त्यांनी चुकलेलं जरी असलं, त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे. आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे. कारण याच्यावर मी परवा बोलणार आहे करायचंय काय. त्यामुळे उद्याच्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे. कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाही कोणाकोणाला दिले. म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत अंतर्वाली लिहावं. 3 वाजू द्या पण यावं. आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळे बरोबर करतो. फक्त गैरसमज पसरवून देऊ नका, कोणी पसरून घेऊ नका. बरोबर करणार. कोणचं दिलं असतं मी तोंडाने सांगितलं ना. शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटेडच्या माध्यमातून दिले, शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार. आणि गॅजेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार. मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू आहे. दिल्ली जायला सोपं झालं ना. पण राहणार आहे का ते नाही जायचे मधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन. 3रं उद्घाटन दिसतंय. एकदा तिकड झालं, एकदा बिडात झालं, आता आणखी कुर्सी होत आहे. याच कायम सुरू करा म्हणा. ती एकदा असं टप्प्याटप्प्याला काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशीत थोड्या टायमाने थोड्या टाइम एकदा दान का होणार रेल्वेचा ह्याकडेच त्या कडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं. पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपं होईल. अजित पवार असं म्हणाले की आज मोफत रेल्वे आहे, उद्यापासून तिकीट काढा, बीडकरांचं काही खरं नाही. तुम्ही हे बीडचं बोलून अशा पद्धतीनं बोलणं कुत्रा रे असं बोलणं आम्हाला माहितीये कोणाच्या चिडीत हात घालते तसं. आम्हाला माहितच येते. कसा ढाणं सोडायचेच नाही ती. म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने कुठे बी. आजचे दिवस फुकट आहे ना. आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिलेच फुकटच असतं. दुसऱ्याची का खोटा खाली आम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची. नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे. लाडक्या बहिणीला नाही मतदान घेऊन नाही लावलं. मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसा ना, तू लाडकी बहीणच नाही, तू सावतर बहीणच हे ते असले ते नमुने. आता लाडकी बहीण काचका दाखवायचे ना, पैसे घेऊन काचका दाखवायचे ना. आता डबल नीट कर, यांना नीटच करावं लागतं. हे नादी लावायला एवढे माहीर येते. ही लाडकी बहीण आणते ना. आता काही शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ती देणार नाहीत लवकर. शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय. यांना सरसकट मदतीची गरज आहे. घरं गेलेत, जनावरं गेलेत, त्यांचे शेतातलं सगळा माल होऊन गेलाय, कांदे होऊन गेलेत, सोयाबीन होऊन गेली, ते बाजऱ्या काढल्या ते झाकून ठेवले सगळे, ते पूर्ण वाहून गेलंय. म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी. त्याबद्दल बोलले म्हणजे आता तुम्हीही आला भूमिपुत्र आहात, काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवार? काय असतं बरं का, शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असतं. शेजारी काय सांगतोय ते का सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं. शेवटी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखादी बार. त्यांची चुकून येते एखादी बार होतं, पाय घसरतो टोळीमुळं. पण मी बीडकर म्हणूनच नाही, राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे. ते होतं. आता जशी संगत तसा गुण.